लाडकी बहीण योजनेमधील सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून ई-केवायसी करून देखील या महिलांचे पैसे यापुढे बंद होणार आहेत. कोणत्या महिला असणार आहेत, तुम्ही देखील यामध्ये येणार का, नक्कीच सांगतो. परंतु त्याआधी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्ही तुमची ई-केवायसी केली असेल परंतु तुमच्या आधार कार्ड मधील नावामध्ये आणि लाडकी बहीण योजनेच्या नावामध्ये साम्य नसेल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. कारण अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते. अनेक पुरुषांनी महिलांच्या नावाने फॉर्म भरल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि अशा पद्धतीने ज्यांनी चुकीचे नाव असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट वापरून फॉर्म भरला आहे त्यांना यापुढे बाद केले जाईल. त्यांनी ई-केवायसी करून देखील त्यांचे नाव अपात्र होईल. कारण अनेक महिलांनी किंवा अनेक पुरुषांनी देखील महिलांच्या नावावरती फॉर्म भरून अशा पद्धतीने लाभ घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यासोबतच यापुढे एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच महिलांना पैसे मिळणार आहेत. दोन विवाहित महिलांचे पैसे यापुढे बंद केले जाणार आहेत. त्यामुळे अटी निकषांमध्ये पात्र असून ई-केवायसी करून देखील अशा महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत. तुम्ही या अटी व निकषांमध्ये बसता का, नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा.